आकाश ऑन ट्रॅव्हलमध्ये स्वागत आहे तुमचं। आणि आज आपण अन्नपूर्णा मातेचं मंदिर बघण्यासाठी चाललेलो आहे। अन्नपूर्णा मातेचे पूर्ण भारतामध्ये 3च मंदिर आहे, त्यातलं प्रमुख मंदिर काशी या ठिकाणी आहे आणि आता चौथ्या मंदिराची स्थापना करण्यात आलेली आहे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या तालुक्यामध्ये। नेमके अन्नपूर्णा माता कोण होत्या आणि काय आहे त्यांची कथा, तसंच हे मंदिर इथेच का स्थापन करण्यात आलं आणि कशी आहे या मंदिराची रचना, तसंच त्या मंदिरापर्यंत कसं तुम्ही पोहोचू शकता ही सुद्धा माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। अन्नपूर्णा माता मंदिर हे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात वसलेले एक भव्य आणि आकर्षक धार्मिक स्थळ आहे। त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या अगदी जवळ असल्याने या मंदिरापर्यंत पोहोचणं अत्यंत सोपं आहे। भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरला दरवर्षी लाखो भाविक भेट देत असतात, त्यामुळे इथे जाण्यासाठी उत्तम वाहतूक व्यवस्था उपलब्ध आहे। नाशिक शहरातून त्र्यंबकेश्वरसाठी नियमित बस सेवा देखील उपलब्ध आहे। खासगी टॅक्सी किंवा कारद्वारे देखील तुम्ही सहजपणे पोहोचू शकता। तसेच महाराष्ट्रातील विविध शहरांमधून आणि इतर राज्यांमधून त्र्यंबकेश्वरसाठी थेट बस सेवा आहे। स्वतःच्या वाहनाने प्रवास करणाऱ्यांसाठी रस्ते अत्यंत चांगल्या स्थितीत असल्याने प्रवास हा सुखकर ठरतो। तसेच इथे राहण्याचे उत्तम पर्याय देखील उपलब्ध आहे। अन्नपूर्णा माता मंदिराजवळ तसेच त्र्यंबकेश्वर शहरात अनेक धर्मशाळा, हॉटेल्स आणि लॉजेस देखील आहे। तर मंडळी, आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत त्र्यंबकेश्वर गावामध्ये। हे बघा, इकडे मागे मुख्य त्र्यंबकेश्वर मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे आणि मागे आहे ब्रह्मगिरी पर्वत आणि हे बघा चौकातच मी आहे। तर तुम्ही इथून पण जाऊ शकता, पण इकडे ना खूप ट्रॅफिक जाम असते, खास करून विकेंडला इकडे खूप गर्दी असते, त्यामुळे तिकडून आपण जाऊया मागच्या बाजूने, म्हणजे आपल्याला काही ट्रॅफिकचा सामना करावा नाही लागणार। तर फायनली मंडळी, आपण येऊन पोहोचलेलो आहोत त्र्यंबकेश्वर गावामध्ये आणि हे बघा त्र्यंबकेश्वर मंदिराची जी मुख्य पार्किंग आहे इकडे आहे आणि हे बघा हा जो रस्ता जातो तो जातो मागे ब्रह्मगिरी पर्वताकडे आणि दुर्ग भांडार किल्ला, गोदावरी नदीचा उगम तिथून झाला होता आणि तसेच दुर्ग भांडार किल्लासुद्धा तिथे आहे। तर त्या दोन्ही याचा ब्लॉग आपण ऑलरेडी केलेला आहे। तसंच पायथ्याशी जे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग आहे त्याचासुद्धा ब्लॉग आपण केलेला आहे, आपल्या चॅनलवर चेक करा। आणि त्र्यंबकेश्वरकडे जाण्याची जी पार्किंग आहे, जे चेक पॉईंट आहे, हे बघा इथे आहे आणि त्याच्या मागेच इथे हे एक छोटंसं मंदिर आहे आणि तिथूनच मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे। तर थेट तुम्ही गाडीसुद्धा वर घेऊन जाऊ शकता। फायनली मंडळी, आपण येऊन पोहोचलेलो आहोत मंदिराच्या पायथ्याशी आणि हे बघा इथून पायऱ्या सुरू होतात आणि हे बघा इथून मी गाडी घेऊन थेट वरती आलो, म्हणजे 2 व्हीलर घेऊन, आणि मागे बघू शकता ब्रह्मगिरी पर्वताचा विहंगमय नजारा खूप सुंदर दिसतंय। आणि हे बघा इथून या रस्त्याने मी बाईक घेऊन थेट वरती आलो। हे बघा मी इथं माझी बाईक पार्क केलेली आहे आणि हे बघा या पायऱ्या आपल्याला चढायच्या आहे। तर सुमारे 70-80 पायऱ्या दिसत आहे आणि त्या चढून गेल्यानंतर मग आपण पोहोचतो मंदिराजवळ। तर मंडळी बघू शकता, आता ट्रेकला सुरुवात केली आणि हे बघा जसं आपण ट्रेक सुरू करतो, हे बघा इथे तुम्हाला बाजूला दिसेल गौशाळा। तर ही जी गौशाळा आहे याची देखभाल ट्रस्टतर्फेच केली जाते, म्हणजे या मंदिरातर्फेच, आणि आतमध्ये बघू शकता खूप साऱ्या गायी आहेत। जर तुम्हाला या पायऱ्या अवॉइड करायच्या असतील तर मंदिराच्या पायथ्याशी जो रस्ता आहे मी तुम्हाला दाखवला होता सुरुवातीला, तो कच्चा रस्ता जर तुम्ही तसाच फॉलो केला ना तर तुम्ही सरळ रस्त्याने वरती पोहोचू शकता। फक्त एवढंच की तो थोडासा फिरून आहे, म्हणजे खूप लांबून जावं लागेल। हां, जर तुम्ही कार किंवा बाईक जर खालीच पार्क केली तर तुम्ही या पायऱ्यानेच जा, तसं सोयीस्कर आहे। बघू शकता बरेच वयस्कर मंडळीसुद्धा चाललेले आहे। हां, जर तुम्हाला शिड्या चढायचा प्रॉब्लेम असेल तर मग तुम्ही त्या रस्त्याने जा। तर आपण तर चाललो आहे आता पायऱ्यांच्याच रस्त्याने, काही नाही, मोजून 10 मिनटं लागणार आहे तुम्हाला वरती चढायला, जास्त अवघड पण नाही आहे। फायनली मंडळी, आपण येऊन पोहोचलेलो आहोत मंदिराजवळ आणि बघू शकता हेच आहे ते सुंदर मंदिर आणि किती पांढरं शुभ्र दिसतं, कारण की संगमरवर दगडामध्ये या मंदिराची निर्मिती करण्यात आलेली आहे। आणि बघा मंदिराच्या बाहेरच मी उभा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे बघा मंदिराच्या बाजूला असणारा हा नजारा ब्रह्मगिरी पर्वत। आणि तुम्हाला माहितीच आहे पावसाळ्यामध्ये ब्रह्मगिरी पर्वत म्हणजे कसं रूप घेतो, सगळीकडून असे धबधबे वाहतात आणि पूर्ण इथे धुकं असतं, फॉग असतं, त्यामुळे पावसाळ्यात तुम्हाला मजा येणार आहे खूप, कारण की आता काही दिवसातच पावसाळा लागणार आहे, म्हणून मी हा व्हिडिओ आधीच बनवत आहे। महामंडलेश्वर स्वामी प्रभानंद गिरीजी महाराज यांनी त्र्यंबकेश्वर यात्रेदरम्यान स्वामी विश्वेश्वरानंद गिरीजी यांच्यासमोर अशी इच्छा व्यक्त केली की पवित्र गोदावरी नदीच्या तीरावर अन्नपूर्णेचे भव्य मंदिर उभारण्यात यावे। यानंतर सर्वप्रथम श्री सिद्धपीठ अन्नपूर्णा आश्रम चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करण्यात आली। त्यानंतर 20 मार्च 1998 रोजी त्र्यंबकेश्वर येथील नील पर्वतावर भूमिपूजन करून श्री अन्नपूर्णा आश्रमाची स्थापना करण्यात आली। आश्रमाची स्थापना झाल्यानंतर ज्या भूमीवर माता अन्नपूर्णेचे मंदिर उभारायचे होते त्या भूमीच्या शुद्धीकरणासाठी 9 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर 2000 या कालावधीत सहस्त्रचंडी महायज्ञ आयोजित करण्यात आले।
यानंतर 20 मार्च 2002 रोजी माता अन्नपूर्णा मंदिराचे भूमिपूजन करून मंदिराच्या बांधकामास प्रारंभ झाला. सुमारे 30,000 घनफूट संगमरवरी दगडांचा वापर करून हे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. अनेक अडचणींवर मात करत 2002 मध्ये सुरू झालेले मंदिराचे बांधकाम 2018 मध्ये पूर्ण झाले. मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर 18 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2018 या कालावधीत लक्षचंडी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. याच दरम्यान देवींच्या पंचधातूपासून बनवलेल्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि अखेर मंदिर हे भक्तांसाठी खुले करण्यात आले. अन्नपूर्णा माता मंदिर ट्रस्ट तर्फे भक्त निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांना शांत आणि सोयीस्कर निवासाची व्यवस्था मिळते. तर हे बघा, इथे अजून पण मंदिराचं कामकाज सुरू आहे. हे बघा, अजून पण काही काम सुरू आहे. पण हे जे मुख्य मंदिर आहे ते ऑलरेडी बनून पूर्ण झालेलं आहे. आणि जसं आपण मंदिराच्या या बाजूला जातो तर हे बघा, इथे आहे भक्त निवास. म्हणजे येणाऱ्या काळात तुम्ही इथे मुक्कामसुद्धा करू शकता जर तुम्ही लांबून येत असाल तर. अजून म्हणजे तसं आत्ताही करू शकता संस्थेशी संपर्क साधून. तर हे बघा, इथे भक्त निवास आहे आणि इथे बाजूला भैरवनाथाचं मंदिर आहे जे पूर्णपणे बनून तयार झालेलं आहे. तर तिथे आपण जाणारच आहोत आतमध्ये. आणि हे बघा, पुढे जाऊन इथे मंदिराची मुख्य पार्किंग होणार आहे असं दिसत आहे. कारण की हे बघा, इकडे पूर्ण मोकळा परिसर आहे आणि तो जो कच्चा रस्ता आहे तो थेट इथे येतो वर. येणाऱ्या काळात कदाचित चांगला रस्ता होऊन इथे गाड्यासुद्धा येऊ शकतात. आणि हे बघा, इथे सुद्धा मंदिराचं एक प्रवेशद्वार आहे आणि त्या बाजूला सुद्धा एक प्रवेशद्वार आहे ब्रह्मगिरी पर्वताकडून. तर मंडळी, हा आहे मंदिराचा मुखमंडप आणि हे बघा, तिथेच मी उभा आहे. आणि खूप सारे खांब आहेत, हे सुद्धा संगमरवर दगडाचेच आहे. खूप सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. आणि हे बघा, मंदिराला या बाजूने सुद्धा एक प्रवेश आहे. तर फायनली मंदिर मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहे आणि बघू शकता मंदिराचा हा जो सभामंडप आहे खूप जबरदस्त आणि खूप सुंदर आहे आणि आतमध्ये खूप प्रसन्न वाटत आहे. बघू शकता खूप मोठा परिसर आहे. बरेच भाविक इथे बसू शकता. काही पूजा अर्चा इथे होत असेल तर खूप जण इथे बसत असतील. आणि हे बघा, वरचा जो भाग आहे त्याची बनावट बघू शकता, रचना. हे बघा, वरती झुंबर आहे. खाली जी फरशी बसवण्यात आलेली आहे त्याची डिझाईन वगैरे पण तुम्ही बघू शकता. खूप नेक्स्ट लेवल आहे. मंदिराची जी ॲक्च्युअल माहिती आहे ती आपण इथले जे पुजारी आहेत त्यांच्याकडनं जाणून घेत आहोत. मंदिर का समय है सुबह 5:30 बजे से लेकर रात्रि 8:30 बजे तक का समय रहता है. और माँ अन्नपूर्णा मंदिर में आकर आप माँ अन्नपूर्णा जी से आप भिक्षा मांगिए. भिक्षा में माँ अन्नपूर्णा जी आपको चावल देंगी. यहाँ से चावल ले जाके अपने घर में अनाज में रख दीजिए. उसमें अपने क्या घर में अन्न धन की सब वृद्धि होती है. इससे हमारे घर में आगे जो पीढ़ी आएगी उसमें उनका माता जी आशीर्वाद प्रदान करेगी उनको. यहाँ पर अगर आप आते हैं तो यहाँ पर भक्ति निवास है. यहाँ आपको रूम वगैरह मिलेगा और उसके साथ माता जी का जो भोजन प्रसादी वगैरह यहाँ पर उसमें उपलब्ध रहती है. जो भी भोजन करते हैं माँ अन्नपूर्णा जी को पहले भोग लगता है, इसके बाद यहाँ पर भोजन प्रसाद मिलता है. माता अन्नपूर्णा या हिंदू धर्मातील अन्न, समृद्धी आणि पोषण यांच्या देवी मानल्या जातात. त्या आदिशक्ती माता पार्वतीचेच एक दिव्य स्वरूप आहे. अन्नपूर्णा या नावाचा अर्थ अन्नाने परिपूर्ण करणारी किंवा सर्वांना अन्न प्रदान करणारी असा होतो. पौराणिक कथेनुसार एकदा भगवान शंकरांनी जगात सर्व काही मोहमाया असल्याचे सांगितले. त्यावेळी माता पार्वतीने अन्नाचे महत्त्व जगाला पटवून देण्यासाठी अन्न पुरवठा थांबवला. परिणामी संपूर्ण सृष्टीवर उपासमारीचे संकट उभे राहिले. त्यानंतर त्या अन्नपूर्णा देवीच्या स्वरूपात प्रकट झाल्या आणि स्वतः भगवान शंकरांना अन्नदान केले होते. तेव्हापासून अन्न हेच जीवनाचे आधार आहे ही भावना अधिक दृढ झाली. अन्नपूर्णा देवीच्या हातात अन्नाने भरलेले पात्र आणि वाढण्याची पळी दाखवली जाते आणि हेच त्यांच्या अन्नदात्री स्वरूपाचे प्रतीक आहे. हिंदू संस्कृतीत अन्नाला पूर्ण ब्रह्म मानले जाते आणि अन्नदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे हे मानले जाते. त्यामुळे अन्नपूर्णा देवीची पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी, भरभराट आणि अन्नधान्याचे कधीही कमतरता भासत नाही अशी श्रद्धा आहे. तर मंडळी, आता आपण आलोय भैरवनाथाच्या मंदिरामध्ये आणि भक्त निवासच्या बाजूलाच आहे. म्हणजे मुख्य जे मंदिर आहे त्याच्या समोरच आहे आणि छोटंसं मंदिर आहे. पण हे सुद्धा संगमरवर दगडामध्येच म्हणजे याची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि हे बघा, जसं आपण पायऱ्या चढून वर येतो समोर आहे भैरवनाथ.
तर मंडळी, अशा प्रकारे अन्नपूर्णा देवीचं मंदिर आणि आजूबाजूचा परिसर आपण बघितलेला आहे. तसंच या मंदिराची माहितीसुद्धा आपण जाणून घेतलेली आहे. आणि आय होप की तुम्हाला हे मंदिर आवडलं असेल आणि हा व्हिडिओ आवडला असेल. आणि जितकी माहिती माझ्याकडून शक्य होईल तितकी मी तुम्हाला दिलेली आहे. तसंच तुम्ही या मंदिरापर्यंत कसं येऊ शकता ही सुद्धा माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. आणि आजूबाजूचा जो परिसर आहे, जे वातावरण आहे ते नेक्स्ट लेवल आहे. त्यामुळे नक्की भेट द्या. खास करून पावसाळ्यामध्ये तुम्हाला इथे खूप मस्त वाटणार आहे. त्यामुळे मी आधीच हा व्हिडिओ बनवत आहे, म्हणजे तुम्हाला पावसाळ्यात इथे यायला सोपं पडेल. तर चला आता भेटूया अशाच कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि जर चॅनलवर नवीन असाल आणि माझे कंटेंट तुम्हाला आवडत असतील तर चॅनलसुद्धा तुम्ही सबस्क्राईब करू शकता. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.